वाव, माझी गरम गरम मॅगी रेडी आहे गाईज. मी खाते आता. हे थोडे कांदे भजी बनवते. हे बघ, वाव, कांदे कोथिंबीर टाकले खाली कापून. हा. हे गाईज, वेलकम बॅक. सो स्वागत आहे तुमचं परत एकदा आपल्या या नवीन व्लॉग मध्ये. सो गाईज, आज आहे थर्सडे. जस्ट ऑफिसवरून आलेले. जस्ट म्हणजे झाले तुला 10-15 मिनिटं. काय या सो मम्मी मला काहीतरी बोलत होती. एनिवेज, सो मी जस्ट म्हणजे झाले 15-20 मिनिटं मी फ्रेशनअप झालेली आहे. आणि मला ना खूप जोरात भूक लागली आहे. आणि मला 2-3 दिवसापासून सर्दी सुद्धा आहे. आय डोंट नो, गरमी आहे तरी पण एवढ्या गरमीमध्ये मला कशी सर्दी होते ना, आय सिरियसली आय डोंट नो. बट एनिवेज, सो मला आता खूप जोरात भूक लागली आहे आणि मला काहीतरी असं गरम गरम खायची इच्छा होत होती. सो मी बोलली की मॅगी खाऊया. आणि मी माझ्यासाठी मॅगी बनवायला ठेवलेली आहे. सो आता मॅगी माझी रेडी होते. सो मी मॅगी खाईन. आणि खूप दिवसापासून मला क्रेविंग होत होती मॅगी खायची. सो फायनली आज मी बनवायला ठेवलेली आहे. थोड्या वेळात 5 मिनिटात रेडी होईल माझी मॅगी. आणि हा, कोणी असं सांगितलं, आय डोंट नो, की 2 मिनिटामध्ये मॅगी रेडी होते. ऍक्च्युली 2 मिनिटामध्ये नाही होत गाईज, 5 मिनिटं तरी लागतात. हे तुम्हाला पण माहिती आहे. ओके. आणि चला बघूया आजचा दिवस आपला कसा जातो. आजचा दिवस म्हणजे पूर्ण दिवस तर गेलेला आहे. आता फक्त राहिलेत आपल्याकडे 4-5 तास हा दिवस संपायला. सो या, लेट्स सी काय काय करतोय आपण. आणि मम्मी मला बोलवते कधीपासून. काय काय दाखवतेस? चहा ठेवले, ही तुझी मॅगी तयार झाली. आणि हे बघ, ती मीच बनवायला टाकलीये मॅगी. आणि हे गावावरून मी कांदे व्हाईट आणले, मोठे मोठे गावावरून व्हाईट वाले कांदे. मी चहा ठेवले, चहा मध्ये अद्रक टाकलंय. चहाची रेसिपी काय दाखवतेस? चहाची रेसिपी त्यांना माहिती आहे का? चहाची रेसिपी तुझी स्पेशल चहा आहे का? स्पेशल चहा आहे तुझी? ब्लॅक टी. ही मम्मीची स्पेशल ब्लॅक टी आहे. काय ह्याच्यामध्ये असं स्पेशल आहे? अद्रक टाकलं, अद्रक, 1 काली मिरी, 1 लवंग, 1 वेलची, ओके, चहापत्ती थोडीशी आणि साखर. ओके. म्हणजे हे काय बोलतात ह्याला? ब्लॅक टी. नॉर्मल चहा पण ह्याला बोलू शकतो, पण त्याच्यामध्ये थोडं ऍडिशनल मम्मीने काय टाकलंय? 1 काली मिरी, अद्रक, हा, 1 वेलची, थोडीशी चहापत्ती, साखर. हा, असं थोडंफार एक्स्ट्रा ऍडिशनल टाकून मम्मीने ही ब्लॅक टी बनवलेली आहे. आणि आता मला पण सर्दी झाली आहे, सो मी पण थोडीशी पिये. हे होते ती बघ. हा, सो संध्याकाळी युजली मी असं ब्लॅक टीज आम्ही प्रेफर करतो. म्हणजे मम्मी आणि माझा मोठा भाऊ ब्लॅक टी प्रेफर करतात प्यायला. सो मी पण पिते त्यांच्यासोबत. आणि आज मला सर्दी झाली आहे, सो मी पण पिईन थोडीशी. आणि इथे माझी मॅगी जी आहे रेडी होते. वाव, माय मॅगी इज गेटिंग रेडी. आणि हे भेटून दाखव, मी गावावरून. हे काय? हे गावावरून घेवडीची भाजी. गावावरून तू भाज्या पण आणतेस? ही मुंबईची नाही, गावची आहे. बघ कशी आहे, वेगळी आहे. हा, मोठी मोठी एकदम मोठी. आणि बघ कलर, 2 कलर आहे. कलर पण वेगळे आहेत, पर्पल आणि ग्रीन असं वाटतंय. आउटर साइडला पर्पल आहे, चवदार, आणि इथे ग्रीन आहे गाईज. आज ह्याची भाजी आपण करून खायची तिलकुटामध्ये. ओ वाव, तिलकुटामध्ये नवीन मसाला मी केला. कोणता मसाला केलास? सर्व मसाले मिक्स करून वास वगैरे छान आहे. धणे, जिरे, बडीशोप, काली मिरी, लवंग, दालचीन, मोठी वेलची, छोटी. आणि हा कशात टाकू शकतो? भाज्यामध्ये, सगळ्या भाज्यामध्ये. छोलेची भाजी, वाटाण्याची, मटरची, ओके, फ्लावर, बटाट्याची, सुक्या भाज्या, ग्रेव्हीच्या भाज्या, म्हणजे ह्या टाकायचा. असा बनवून ठेवला का 1-1.5 महिना चालतो चांगला. ओके. बाहेर आणण्यापेक्षा आपण हा स्वतः घरीच बनवायचं, चांगलं असतं. येस, रेसिपी पाहिजे असेल तर मला कमेंट करून सांगा गाईज. मी मम्मीला तुम्हाला रेसिपी द्यायला सांगेन. गाईज, आता माझा भाऊ पण आलेला आहे. सो मला वाटलं त्याला मॅगी खूप आवडते, सो मला वाटलं तो पण खाईल. बट कोइन्सिडेंटली तो नाही बोलला. बरं झालं. हा, थोडी सुकी ठेवते मी. बंद करू ना गॅस? सुकी नाही, थोडी ओली.
सुकी नाही सुपी बोलली मी, म्हणजे थोडी ज्युसी मॅगी. थोडं पाणी ठेवते मी. मला चहा नको घेऊस आता, मी नंतर घेईन. गरम आहे ना, थंड होईपर्यंत वेळ लागेल. उघडून ठेवते. पण मॅगी सोबत चहा ठीक आहे. बघूया आता. मी डायरेक्टली ही मॅगी जी आहे ती प्लेट मध्ये ओतते. चला डायरेक्टली मी अशी ओतून टाकते ह्याच्यामध्ये. गाईस थोडीशी मॅगी मी ठेवते माझ्या वहिनीसाठी काढून. मम्मी बोलते की तिला पण ठेव, सो मी तिच्यासाठी थोडीशी मॅगी ठेवते. आणि दिस मॅगी इज फॉर मी. थोडी मी सुपी ठेवलेली आहे. वाव, माझी गरम गरम मॅगी रेडी आहे गाईस. मी खाते आता. आणि मला सर्दी पण झाली आहे, त्याच्यामुळे आय एम व्हेरी एक्साइटेड. यम्मी. आपल्याला क्रेविंग झाल्यावरती जर का आपण त्या गोष्टी खाल्ल्या ना तर खूप जास्त टेस्टी लागतात ऍक्च्युली. जसं मला मॅगी एवढी आवडत नाही, पण समटाइम्स मला खायची खूप क्रेविंग होते, तर तेव्हा मला खूप आवडते. मस्त. सो गाईज मी आता फटाफट खाऊन घेते हे आणि नंतर तुम्हाला भेटते. गाईज माझी गाईज माझी मॅगी खाऊन झालेली आहे. मस्त होती एकदम. आणि आता मी पिते माझी ब्लॅक टी. भारी. आणि मला सर्दी झाली आहे, त्यामुळे मला खूप मस्त वाटतंय. गरम गरम गोष्टी खाव्या पिव्या अशा वाटतात. मम्मी काय बनवतेस? ही वाली भाजी. हो, इकडे मम्मी आता तयारी करते. व्हाईट कांद्यामध्ये बनवते ही वाली भाजी जी मगाशी दाखवली. मम्मी आज बनवणार आहे जेवणासाठी डिनरला. मसाला तिळकुटात ना? तिळकुटा नाही, मसाला का नाही ना त्याच्यामध्ये बनवणार नाही. आज तिळकुटात बनवते. सो ही तिळकुटात बनवणार आहे मम्मी, आणि प्लस व्हाईट कांद्यामध्ये. मी तोपर्यंत स्टीम घेते. चलो आता मी जाते स्टीम घ्यायला गाईज. की ॲज यू गाईज नो की मला आहे सर्दी. सो मी 2 दिवसापासून स्टीम घेऊन मला आता थोडंसं बरं वाटतंय. सो मी आता पण घेते स्टीम थोडा वेळ, 5 मिनिट्ससाठी फक्त. सो चलो. चला मशीन गरम झालेली आहे. मी आता आहे बघा स्टीम तुम्ही बघू शकता. आय डोंट नो तुम्हाला दिसते की नाही, पण स्टीम येते. सो मी आता स्टीम घेते 5 मिनिट्स, मग भेटूया. गाईज झालेली आहे माझी स्टीम घेऊन. यू कॅन सी दिस स्वेट. झाली भाजी रेडी. वाव, तिळगुळाच बनवली आहेस ना? वाव, सुपर. मस्त लागते गाईस. तिळकुटामध्ये कुठल्या पण भाज्या बनवा, भारी लागतात एकदम ना मम्मी? सुपर. आणि आता हे काय बनवतेस इथे? हे थोडे कांदे भजी बनवते. हे बघ, कोथिंबीर टाकले खाली कापून. आणि हे कांदे पातळ कापून टाकले आणि पाव चमचा मीठ टाकले आणि थोडं ठेवते 10 मिनिटं. मग त्याला पाणी सुटतं आणि मग त्यात बेसन टाकून मग. पण हे पण व्हाईट कांद्याचेच बनवणार? हो, हे पण व्हाईट कांदाच आहे आणि एक लाल छोटा कापला आणि व्हाईट आहे. वाव, मस्त मस्त व्हाईट कांद्याचे कांदा भजी. बघूया, रेडी झाल्यावर दाखवते तुम्हाला गाईज. तर गाईज आता मी घेतलेलं आहे जेवायला आणि तुम्ही बघू शकता जेवणामध्ये खूप काय काय आहे. भाकरी आहे, डाळ, राईस, देन ती तिळकुटात केलेली भाजी आहे आणि हे आहेत आपले कांदा भजी, व्हाईट कांद्याचे भजी, पापड आणि कालचा फिशसुद्धा आहे आणि कालवणसुद्धा आहे. सो आता मी मस्त माझा डिनर करून घेते. एकदम कुरकुरीत भजी झालेले होते. आणि इथे आहे ते फ्राईड फिश सुद्धा आहे. सो मी आता मस्त माझा डिनर करते आणि आपण भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. टिल देन टेक केअर. बाय बाय गाईज.